श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2026 साठी वृषभ राशीचे राशी भविष्य. जानेवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर आश्रू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे, कारण जानेवारी 2026च्या मासिक राशी भविष्यातील भाकितानुसार या महिन्यात आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या 8व्या घरात असतील. 11व्या घरात शनी आणि 3ऱ्या घरात गुरु यांचा पूर्ण प्रभावाखाली असतील. यामुळे 8व्या घराचा प्रभाव वाढेल. तुमचे धार्मिक आणि आध्यात्मिक विचार वाढतील, परंतु तुमच्या आरोग्यात बिघाड झाल्यामुळे तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या काळात तुमच्या सासरच्या लोकांसोबतच्या चढ उतारामुळे देखील तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून महिना चढ उतारांनी भरलेला असेल आणि तुम्हाला काही लपलेली संपत्ती देखील मिळू शकेल, परंतु नवीन ठिकाणी गुंतवणूक केल्याने आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. कौटुंबिक संबंधामध्ये चढ उतार तुम्हाला त्रास देतील, तर हा महिना प्रेम संबंधाच्या बाबतीत चांगला असेल. तुम्ही तुमचे नाते गुप्त ठेवण्याचं प्राधान्य द्याल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांच्या सासरच्या लोकांकडून पाठिंबा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी हुकुमशाही टाळावी आणि त्यांच्या वरिष्ठाचे पालन करावे. व्यवसायातही चढ उतार येऊ शकतात. अवांछित प्रवास तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी हानिकारक असू शकतो. कामाचे ठिकाण. जानेवारी मासिक राशीफल 2026 नुसार करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चढ उतारांनी भरलेला असेल. राहू संपूर्ण महिना तुमच्या 10व्या घरात असेल, ज्यामुळे तुमची हुकुमशाही वाढेल. तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजण्याची चूक करू शकता, ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. जरी बृहस्पती 2ऱ्या घरापासून 10व्या घरात दृष्टी ठेवेल, ज्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल, तरी तुम्ही अति आत्मविश्वास टाळावा. चांगली बातमी अशी आहे की तुम्ही इतरांसाठी कठीण वाटणारी कामे लवकर पूर्ण कराल, ज्यामुळे तुमची विश्वासार्हता वाढेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील, परंतु तुम्ही त्यांच्याशी काळजीपूर्वक संवाद साधला हवा आणि त्यांचे संभाषण समजून घ्यावे. 6व्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला 8व्या घरात सूर्य, मंगळ आणि बुध यांच्यासोबत असेल, ज्यामुळे तुमच्या नोकरीत काही समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच 13 तारखेपासून ते 9व्या घरात जाईल, ज्यामुळे नवीन नोकरी आणि बदलीची शक्यता निर्माण होईल. हे तुमच्या बाजूने असेल. तुमचे भाग्य वाढेल, ज्यामुळे तुम्हाला चांगले भाग्य मिळेल. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील, ज्यामुळे व्यवसायात यश मिळेल. एका किंवा दुसऱ्या कारणामुळे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील, ज्यामुळे व्यवसायात यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल. आर्थिक परिस्थिती. मासिक राशीफल 2026 नुसार आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुम्हाला उत्पन्न आणि खर्च दोन्ही देईल. संपूर्ण महिना 2ऱ्या घरात गुरुची उपस्थिती आणि 11व्या घरात शनीची उपस्थिती तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्थिर ठेवेल आणि कुठून तरी पैसे येण्याची शक्यता असेल. महिन्याच्या सुरुवातीला 8व्या घरात असलेले 4 ग्रह, 2ऱ्या घरात असलेले आणि 11व्या घरात असलेले मंगळ अचानक आणि अनपेक्षितपणे लपलेली संपत्ती येण्याची शक्यता निर्माण करू शकतात, किंवा जर तुमचे काही पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. तसेच 8व्या घरात असलेले हे 4 ग्रह कोणतेही नवीन गुंतवणूक काळजीपूर्वक करा, कारण ती गुंतवणूक बुडाल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून कोणताही आर्थिक निर्णय खूप काळजीपूर्वक घ्या. महिन्याच्या उत्तरार्धात हे 4 ग्रह म्हणजे रवी, मंगळ, बुध आणि शुक्र 9व्या घरात जातील. त्यावेळी तुम्हाला प्रवासातून पैसे मिळतील आणि नशिबाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्यात यशस्वी व्हाल. या महिन्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून कमकुवत राहण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला मंगळ, बुध आणि सूर्यासह 8व्या घरात असेल आणि शनी आणि गुरुची दृष्टी असेल, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या आणि काही लपलेल्या समस्यांचा त्रास देखील होऊ शकतो आणि सावधगिरी बाळगावी. तसेच 13 तारखेला शुक्र 9व्या घरात जाईल. त्यानंतर 14 तारखेला सूर्य, 16 तारखेला मंगळ आणि 17 तारखेला बुध येईल, ज्यामुळे या समस्या हळूहळू कमी होतील आणि आरोग्य चांगले राहील. तसेच तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण यामुळे फक्त समस्याच निर्माण होतील. तुमच्या कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे तुम्हाला आजार होण्याची शक्यता आहे. ताप, खोकला, सर्दी आणि फ्लू सारख्या किरकोळ समस्या देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला दीर्घकालीन आजारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असू शकते. काळजीपूर्वक गाडी चालवणे चांगले. वैवाहिक जीवन. विवाहित जोडप्यांसाठी महिन्याची सुरुवात खूप कठीण असेल, कारण 7व्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला बुध, सूर्य आणि शुक्र सोबत 8व्या घरात असेल, ज्यामुळे सासरच्या लोकांशी वाद होऊ शकतात. तुमच्या जोडीदारासाठी आरोग्य समस्या येऊ शकतात आणि तुमच्यासाठी त्रास देखील होऊ शकतो. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील मतभेदामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो, परंतु उत्तरार्धात मंगळाचे 3ऱ्या घरात जाणे तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करून तुमचे नाते सुधारण्यास मदत करू शकते आणि महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या नातेसंबंधात नवीन ऊर्जा निर्माण होऊ शकते. कुटुंब. तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर चढ उतार येऊ शकतात. केतू संपूर्ण महिनाभर 4थ्या घरात असेल आणि 4थ्या घराचा स्वामी सूर्य महिन्याच्या सुरुवातीला मंगळ, बुध आणि शुक्र सोबत 8व्या घरात असेल आणि 14 तारखेपासून तुमच्या 9व्या घरात जाईल, ज्यामुळे महिन्याचा पहिला भाग कौटुंबिक बाबींच्या बाबतीत कमकुवत होईल,
खराब संबंधामुळे तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे घरगुती तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच महिन्याच्या उत्तरार्धात तुलनेने अनुकूल असेल आणि तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून पाठिंबा मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला शेवटपर्यंत दुसऱ्या घरात राहणारा बृहस्पती तुम्हाला कौटुंबिक संबंध आणि कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध सुधारण्यास मदत करेल. तुमचे बोलणे वाढेल आणि लोक तुम्ही जे बोलता ते काळजीपूर्वक ऐकतील आणि ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतील. दुसऱ्या घराचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 8व्या घरात असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींच्या कौटुंबिक बाबीमध्ये हस्तक्षेप आवडणार नाही, कारण त्यामुळे संघर्ष होऊ शकतो. तसंच महिन्याच्या उत्तरार्धात ही परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही परिस्थिती व्यवस्थापित करू शकाल आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील. तुमच्या कुटुंबात आनंद घेऊन येणाऱ्या नवीन सदस्याचे आगमन होऊ शकते. उपाय आहे, तुम्ही शुक्रवारी श्री सूक्ताचे पठण करावे. चांगल्या दर्जाचे ओपल रत्न धारण केल्याने तुम्हाला आनंद, संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळेल. बुधवारी भगवान राधाकृष्णाची पूजा करा आणि त्यांना बासरी अर्पण करा. शनिवारी सकाळी मंदिरात जा आणि पायऱ्या स्वच्छ करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.